संरक्षित कुळाचा हक्क हिरावल्याचा आरोप, राऊत कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत। कळमनुरी तालुक्यातील भोसे येथील राऊत कुटुंबाने 22 एकर शेतीवर बेकायदेशीर कब्जा, मारहाण व शेतीमाल लुटल्याचा आरोप करत हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे। सन 1951 ते 52 पासून संरक्षित कुळ म्हणून शेती कसत असतानाही महसूल नोंदीत फेरफार करून जमीन दुसऱ्यांच्या नावावर केल्याचा आरोप शंकरराव गंगाराम राऊत यांनी केला। 2007 मध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या बाजूने निर्णय दिला असतानाही 7/12 दुरुस्ती न झाल्याचे त्यांना सांगितले। धमक्या व मारहाणीचे प्रकार होत असल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करून पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। अर्जाच्या प्रती राष्ट्रपती, जिल्हाधिकारी व महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। माझ्या सर्व नंबर 52 गट क्रमांक 122 ते 126 22 एकर 19 गुंठे या शेताबद्दल महसूल अधिकाऱ्यांनी चुकीचा पदाचा गैरवापर करून घोटाळा केलेला आहे आणि त्या संबंधाने मी बयान देत आहे। तर पहिले स्वाती सूर्यवंशीने 370 फेर ज्याच्या नावाने घेऊ नये पण ते घेतला, समजा भांडण लावलं। 370 फेर देवदास श्रीपती मिराशीच्या नावाने घेतले, पण तो लगेच पदाचा गैरवापर करून घेतल्यामुळं तो रद्द झाला आणि 14/3/2007 अपर कलेक्टर हिंगोली यांनी त्यांच्यावर शेरा मारून तुम्ही कामात कसूर केला आहे असं सांगून आमच्यासारखा निर्णय घेतला। तरी पण महसूल अधिकाऱ्यांनी आज तो 7/12 केली नाही। त्याच्यामुळे माझे 5 भाऊ म्हणजे आम्ही 5 जण भाऊ अतिशय हैराण झालेले आहोत, घराची बेहाल झालेले आहेत। आमच्याकडे पोलीस विभागात आम्हाला हाकलून द्यायला अशा प्रकारे पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि त्यांच्या मदतीने गुंड लोक गावातले आणि बाहेरचे, तर नावं सांगायचं झालं तर तेही सांगतो। तर ते आपल्याकडे एकूण मूळ किती शेती आहे, किती शेतीवर कब्जा झाला आहे, कब्जा करणारे लोक कोण? 22 एकर 19 गुंठेवर कब्जा केलेला आहे। एकूण पूर्ण शेती, आमच्याकडे शेती कोणती अशी ठेवलीच नाही। त्यांनी खोटे फेरे घेतले आणि खोटे फेरं करून आम्ही उपोषणाला बसलो। त्यावेळेला सुद्धा उपोषण त्यांनी जिथे अर्ध्यात सोडावं लागलं, कारण ही बात त्या तहसीलदार स्वाती सूर्यवंशीच्या नंतर कैलासचंद्र वाघमारे, स्वाती सूर्यवंशी कोण आहे? ती तहसीलदार होती पहिले, तर तिनं फेर घेतला चुकीचा, तो रद्द झाला। त्याच्यानंतर मग कैलासचंद्र वाघमारे हा एक महसूल अधिकारी गच्चा असल्यामुळं त्यानं सुद्धा आमच्या नावाची 7/12 बनवली नाही आणि पोलिसाच्या मदतीनं आम्हाला लुटण्याचाच प्रयत्न केला। एवढंच काय, योगेश कुमार SP हिंगोली यांची सुद्धा त्यांना लुटण्यासाठी या डाकू लोकांना मदत दिली। अशा प्रकारे आमचं दैना होत आहे। तरी मी शासनाला, तहसीलदार साहेबांना कळमनुरीच्या विनंती करतो की हा अत्याचार दूर करावा आणि आम्हाला सुखासमाधानी राहण्याची। आतापर्यंत आपण कोणाकोणाला पत्र व्यवहार केलात, कोणाला निवेदन दिलेत, त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला? आतापर्यंत मी आपले भारताचे पंतप्रधान, लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पत्र दिलं। त्यांनी सुद्धा आयुक्तालयाला दिलं। आयुक्तालयाने खालच्या महसूल अधिकाऱ्यांना सांगितलं की कागदपत्र पहा आणि 7/12 जे शेती करून टाका। तरी पण आजपर्यंत 7/12 केली नाही। ऑर्डर असून 14/3/7ची ऑर्डर असून सुद्धा अपर कलेक्टर डिसिजन। तर अशा प्रकारे अत्याचार होत आहे। तो अतिपासून आपण पाठपुरावा करत आहे। आम्ही 27/4/2005ला 27/4/2005ला स्वाती नरवळेनं 370 फेर घेतला। त्याच्यानंतर आम्ही तेव्हापासून पाठपुरावा करायलो, तो रद्दही झाला। आणखीन आम्हाला हे लोक 7/12 करीनात म्हणून या कोर्टात जा, तिथे जा असं चालवत आहेत, पण आम्हाला चालवायची गरज नाही, कारण मूळ मालकाने जे आहे ते 53ला शेती देऊन अर्धा भाग कुळाने, अर्धा खरेदीने आम्ही संरक्षित कुळ असून या संबंध शेताचे आमच्या हक्कात त्यांनी काही हुजूर नाही 7/12 करण्याचं असे बयान सुद्धा दिलेले आहेत। 8/7/87 कब्जेदाराचं नाव दिलेलं आहे बयान। त्याच्यावर कब्जा केलेला आहे। याच्यावर नाव काय कब्जा केलेला आहे ते नाव साहेब तिथे आता की पहिला कब्जेदार जो म्हणजे कब्जेदार सुरुवातीला जो झाला तो त्याचं पोट्ट्याचं नाव काय रे? देवदास श्रीपती मिराशे। याच्यानंतर ते नांदेडचे बालासाहेब घनश्याम भास्करे यांनी तलाठ्यावर सुद्धा अत्याचार केले आणि खोटे फेर घेतले आणि मग परस्पर आमचं शेत, हे आम्ही शेतकरी असून आमची जमीन 2005 पासून भांडणात चालली आहे, तर इतर लोक आम्हाला खबाळतात व आमच्या शेतीतला माल नेतात। आम्हाला कोणी जगू देत नाही।
म्हणून याकरिता आम्ही आमचा सगळा परिवार 5 जण भाऊ आणि आमचे लेकरं बाळं आम्ही भिकायला लागलो. याच्याबद्दल जास्त सरकारला दया यावं आणि नाही तर दया आली तर आम्ही आझाद मैदानावर मुंबईला जाणार आणि आमचा तिथं देह ठेवणार. हीच आमची कळकळीची विनंती आहे. आमचे लेकर बाळ काय खातील? आम्ही भीक मागायची आली आम्हाला. लोकांच्या रोज लागते तेव्हा खावं लागते. दुसरं काय खावं? हे किती वर्ष झाले ताब्यात 20 टाकले? 20 वर्ष झाले. 20 वर्षापासून मग पोरगं तो 2 महिन्याचं होतं पोरगं हे मोठं पोरगं. तेव्हापासून झालं लोकांच्या रोज चालले तर दूर कामं केले तर 20 नुसते भांडू लावलेत पैसे 20 वर्षापासून तुम्हाला शेतीतला मालच भेटला नाही? नाही आम्ही पेरलं 2 वेळेस मात्र यायनच कापून नेलं. त्यानंच नेलं आम्ही तिथं पेरल्यानंतर हिंगोलीला पेरून जाऊन- त्याने नेलं. 2008ला आम्ही फिरलो होतो. एसटी ऑफिसला फी भरून त्यानं सगळा माल लंपास केला तिकडं. आणि आमच्या माणसाची भित्री हा अरे माणसं की पळायची घरायला जरायला म्हणजे असं मारून पोलीसवाला आम्हाला घेऊन काठीनं आले, काय मारून घराच्या बाहेर काढते. म्हणता खायला काही नाही. आमची आम्हाला 7-12 द्या. लंगडे सगळे माणसं आहेत आमच्या झाले. भीक मागून खायला आणि खालो आम्ही. वावर म्हणून नवरा गेला मरून. सासू सासरे गेले, सासू नवरा सासरे गेला. गेले. आमची आम्हाला जमीन देवा भेटून नाही. आम्ही सगळे माणसं कुचांगळ आहो. आमच्यावर भांडण करणं होत नाही, काही होत नाही. आमच्या तहसीलदार साहेब आता माझे सासू सासरे गेले, एक देर गेला आणि माझे सगळे माझे एका देराला किडनीचा आजार आहे, रक्तपित्त करावं लागते. हे सगळा वनवाद चाललेला आहे आमचा. आणि ही इतकी दैदै झालेली आमची आज 20 वर्षापासून. हे डाकू लोक आमचं काही म्हणजे चालू देत नाही. पैसे आमचा 22 एकरमधला माल 10-15 लाखाचा सगळं गुंड लोक लुटून सगळं लंपास करतात. पोलिसच हातात. हां पोलीस आमच्या शेतातून आम्हाला हाकाल. किती वर्षापासून चालते असं? 20 वर्ष झालीत आता. 20 वर्षापासून अत्याचार चाललेला आहे आमच्यावर. आणि तहसीलदार साहेबांनी आत्ता दिवाळीच्या वेळेस मंडळ अधिकाऱ्याला बोलवलं, तलाठ्याला बोलवलं आणि रिपोर्ट घेतले त्यांच्याकडून देऊन की कोणाचं शेत आहे म्हणून खरं सांगा. तर त्यांनी दिले आणि तर ते देऊन तुम्हाला लवकरात लवकर सातबारा देतो म्हणून उगाच चालवी करायला येत आहे. तर आम्ही एवढीच विनंती करतो तहसीलदार साहेबांना की लवकर सातबारा तयार करून आम्हाला हक्क द्या. आमचाच कब्जा असून आम्ही पेरून हे गुंड माल नेतात. पोलीसची साथ असून पोलीससुद्धा वावरात येतात. यानं खूप माल नेलेला आमचा. आज 20 वर्षापासून माल नेला. आम्ही गरीब आहोत. मुलं आमचे एवढुले रोजानं जातात, कोणाचं काही काम करतात, जगतात. आम्ही काय करणार? ही तलाट्याची आणि तहसीलदारची ही चूक आहे. सातबारा व्हायच्या तहसीलदार सातबारा होऊ देणार. कोण तहसील काय नाव आहे? कांबळे तहसीलदार दिवाळीलाच आव्हान दिलेलं आहे की देतो म्हणून यायनं दिलं नाही. आतापर्यंत चालव्यात चाललेल्या आहेत. आतापर्यंत चालू आहे यायची. सगळा माल गेला. आम्ही काय करणार आहोत? नाही हे आम्ही मुंबईला मैदानात आम्ही आत्महत्या करणार. म्हणजे 19 माणूस आहे, लेकरा बाळा सगळं.